आता एक अत्यंत मोठी अपडेट समोर आलेली आहे। आयुष कोमकर हत्ये प्रकरणातली पुण्यात झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी एकूण 8 आरोपींना अटक केलेली आहे। या घटनेत गोळीबार करणारे यश पाटील आणि अमन पठाण यांचा सक्रिय सहभाग होता। तसंच त्यांना शस्त्र पुरवणारे आणि घटनास्थळाची रेकी करणारे अमित पाटोळे आणि सुजल मेघरू यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या प्रमुख आरोपींमध्ये सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी निलंजय वाडेकर यांचा समावेश आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आंदेकर टोळीचं मेन टार्गेट हे सोमनाथ गायकवाड यांचं कुटुंब होतं। पोलिसांनी या प्रकरणातील आणखी 5 आरोपींचा शोध सुरू केलेला आहे। यामध्ये कृष्णा आंदेकर, शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांचा समावेश आहे। हे आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण, सुजल मेघरू, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना अटक केलेली आहे, तर आंदेकर कुटुंब फरार असल्याची माहिती मिळते। दरम्यान पुणे पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित लोकांना आवाहन केलेलं आहे की जर कुणाला या टोळीबद्दल काही तक्रार करायची असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। तसंच सोशल मीडियावर या टोळीबद्दल व्हिडिओ किंवा रील्स अपलोड करणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। बंडू आंदेकरला पोलिसांनी अटक केली असली तरी त्याने आयुष कोमकरची हत्या घडवून आणण्यापूर्वीच स्वतःसह आपल्या कुटुंबियांचा एक्झिट प्लॅन रेडी केला होता, अशी माहिती आता समोर येतेय। गेल्या वर्षी बंडू आंदेकरचा मुलगा आणि नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती। आपण कोणतंही बेकायदेशीर कृत्य करणार नाही, बदला घेणार नाही, असं बंडू आंदेकरनं सांगितलं होतं। आजोबानेच नातवाचा जीव घेतला हे स्पष्ट असलं तरी देखील ही हत्या घडवून आणताना बंडू आंदेकरनं स्वतःसह आपल्या कुटुंबाला सेफ ठेवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे। कारण प्रत्यक्षात हल्ला करणाऱ्यांमध्ये एकही जण आंदेकर कुटुंबियांच्या रक्तातील नात्याचं नाही, अशी माहिती समोर आलेली आहे। आपणा सर्वांना ह्याची कल्पना आहे की आजची प्रेस कॉन्फरन्स ही कशासाठी बोलवण्यात आली आहे। आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत 8 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे 2 आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा PCR सुद्धा घेण्यात आला होता। त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहिली जी 2 नावं घेतली मी, यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे, आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता। ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे, रेकी करणे, टेहळणी करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता। असे हे 4 आरोपी आपण अरेस्ट केले। त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना सुद्धा आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पोलिसांना जे करणं शक्य होतं, क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल, यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत। इनफॅक्ट हा जो पहिला 31 तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होतं। सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं। म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो। ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली। या निमित्ताने तरी पुणे पोलीस पुण्यातल्या गँगवर समोर नष्ट करण्यासाठी काय कारवाई करणार? मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा बाळगला जाणार नाही। सगळ्यांना अटक होणार, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल।
ह्यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत. 13 पैकी 8 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. अजून 5 आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे. ह्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ, खडक ह्या भागामध्ये या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले FIR नोंदवावे. पुणे पोलिसांना असं काही रेफर आहे की किती गँग सध्या पुण्यात सक्रिय आहे काय करावं? नाही, पुण्यामध्ये मोकामध्येच बऱ्याच गँग्स ह्या ऑलरेडी अटकेत आहेत, त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या गँग्स ॲक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत राहू. आपण प्रिव्हेंटिव्ह कारवाई दररोज करतो व ऑल आउट ऑपरेशन सगळे राबवतो. समर्थ कृषीची काय भूमिका आहे? कारण हे जे आरोपी आहेत ते ऑलमोस्ट आरोपी बंधू आंदेकरच्या घरामध्ये घराशेजारी राहतात, तिथे राहतात सगळे. या आरोपींना कधी ह्या समोर स्थानिक दृष्टी चेक केलं का? त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन कधी केली? कारण हे अल्पवयीन असल्यापासून आरोपी आहेत. हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल, क्राईम ब्रांच असेल यांनी वेळोवेळी चेक पण केलं आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन